नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. SRPF गट क्रमांक 5 दौंडच्या पेपर विश्लेषण भाग 1 तुम्ही पाहिला आणि त्याला तो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आजच्या या भागात आपण उरलेले ते सर्व कठीण प्रश्न स्मार्ट ट्रिकने सोडवणार आहोत. जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 90, 63, 70, 43, 55, 28. 2 क्वेश्चन मार्क आहेत इथं. 2 संख्या शोधायच्यात आपल्याला. तर इथं काय करूया, 90 वजा 70 किती होईल? 90 वजा 20 70 होईल. 70 वजा 15 55 होतंय. त्यानंतर 55 वजा 10 किती होणार आहे? 45. ही झाली एक सिरीज. दुसऱ्या सिरीजसाठी बघतोय आपण आता. 63 हे 63 वजा 20 43 होईल. त्यानंतर 43 वजा इथे काय केले? 15 केले, म्हणून 43 वजा 15 किती होणार आहे? 28 होईल. आणि 28 वजा 10 18 होईल. आपला नंबर कोणता आला? पर्याय क्रमांक बी आलेला आहे. 45 आणि 18. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48. 4/5 16/15 तर 3x किती? हा प्रश्न आहे. तर हे याचं आपण कसं असं लिहू शकतोय. हे चिन्ह म्हणजे इक्वल असतंय, बरोबर. दीर्घच गुणाकार करूया. 4/5 इंटू एक्स आणि 3 गुणुले 16/15. 3 15. एक्सची व्हॅल्यू काढायची. इथं 16 गुणुले, आता हे 5 इकडं छेदस्थानी आहे, इकडं काय अंशस्थानाला जाईल आणि 4 इकडं अंशस्थानी असल्यामुळे छेदस्थानाला येईल. एक्सची व्हॅल्यू काय येईल? 4. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 49. 64:10 39:2 वॉट म्हणजेच काय? 6 अधिक 4 किती होतात? 10 होतात. मग 3 अधिक 9 काय होणार आहेत? 12. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50. पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? सिरीजवरचे भरपूर प्रश्न आलेले आहेत. तर बघा इथे आपण काय करतोय, म्हणजे 50% ऑलमोस्ट मॅथचा 50% पेपर हा सिरीजवरच्या प्रश्नांवरतीच आहे. आता यामध्ये आपण काय करू शकतोय, तर 6 अधिक 3 अधिक 5 अधिक 5 बरोबर 0 यांची ॲडिशन किती येईल? 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 17 18 19 येईल. यात ऑप्शन नंबर 2 चेक करूया. 9 अधिक 0 अधिक 0 4 + 7 यांची ॲडिशन किती येईल? 20 येईल, बरोबर. त्यानंतर 8 + 1 3 + 4 + 4 8 आणि 4 12 16 20 यांची सुद्धा ॲडिशन 20 येणार आहे. त्यानंतर लास्ट बघतोय आपण 7 2 5 5 1 यांची सुद्धा ॲडिशन 20च येणार आहे. आता पर्याय क्रमांक कोणता असणार आहे मग? यामध्ये फक्त त्यांची ॲडिशन 19 येते आणि बाकी सगळ्या ऑप्शनमध्ये 20 उत्तर येते. त्यामुळे 6355 हा अंक गटात बसत नाही. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 92. रेख इथं कोणता असणार आहे ते विचारले त्यांनी. त्रिकोण, चौकोन, पंचकोन. आता रेख म्हणजे एकच लाईन असते, बरोबर. त्यानंतर त्रिकोण म्हणजे 3 बाजू असणार आहेत. चौकोन म्हणजे 4 बाजू असणार आहेत. आणि पंचकोन म्हणजे काय असणार आहे? असा काहीतरी असणार आहे. पंचकोन म्हणजे 5 कोण असतील त्याला, बरोबर. आहेत 5 कोण आहेत. चौकोन 4 कोण, त्रिकोण 3 कोण. आता इथे काय येणार आहे, तर वर्तुळ येणार आहे काय? नाही, इथे येईल कोण. कारण कोण हा एकतर 2 रेषांनी बनलेला असतो आणि त्याला एक कोण असतो. म्हणजे इथं काय एक रेष आहे, इथं 2 रेषा येतील. 2 रेषेपासून काय बनतो? कोण. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 95. पी या नळाने 1 टाकी 12 तासात भरते आणि क्यू या नळाने 30 टाकी 15 तासात रिकामे होते, तर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? हा आपण आपल्या चॅनलवर भरपूर वेळा प्रश्न सोडवला आहे. तर पी या नळाने टाकी 12 तासात भरते म्हणजे +12. त्यानंतर क्यू या नळाने 30 टाकी
15 तासात रिकामी होते. म्हणजे रिकामीला आपण काय घेतोय? -15 घेतोय. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय P × N हा शॉर्टकट आहे P + Q. म्हणजेच 12 गुणुले -15 आणि 12 - 15. आता याचं आन्सर काय येईल? 12 - 15 -3 येणार आहे. 3 चोक 12 म्हणजेच काय होईल? -60 - 1 म्हणजेच काय येणार? 60. 60 तासात ती टाकी भरेल असं आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 96. एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती? आता x घेऊया ती संख्या आणि त्याची 40% किती होणार आहे? बेदोन्ही 4, बेपंचे 10. किती सांगितले त्याने? 120 म्हणजे 120 गुणुले 5 भागिले 2 बरोबर x लिहू शकतोय आपण. म्हणजे x आला 300. आता त्याच संख्येची आपल्याला काय काढायचे? 55% किती होते ते काढायचं आहे. 165 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 97. एचा पगार 18,800 रुपये आहे, तसेच बीचा पगार 4,000 आहे. तर एचा पगार बीच्या किती % आहे? तर एचा पगार किती आहे? 18,800 आणि बीचा पगार आहे 4,000. तर एचा पगार बीच्या किती टक्के आहे असं विचारलंय. म्हणजेच काय करतोय आपण इथं? किती टक्के आहे असं विचारलंय म्हणून काय घेतोय आपण? एचा पगार 18,800. 18,800 घेतोय आणि बीच्या किती टक्के आहे असं विचारलंय म्हणून बीचा छेदस्थानी घ्यायचा इंटू 100. टक्केवारी विचारली त्याने त्यामुळे 100 करतोय आपण. म्हणजे 4 चोक 16, 4 सत्ते 28, 470 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. आता जर प्रश्न इथं असा असता तर एचा पगार बीच्या किती टक्के जास्त आहे असा जर प्रश्न असता तर मात्र आपल्याला यांची सबस्ट्रॅक्शन घ्यावी लागली असती. 18,800 वजा 4,000 करावं लागलं असतं. आपलं उत्तर आहे 470. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 98. एका व्यक्तीच्या पगारामध्ये 50% घट झाली, नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली, तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला? आता व्यक्तीचा मूळ पगार काय घेऊया? मूळ पगार 100 घेऊया. मग सुरुवातीला काय झालंय? 50% घट म्हणजे 100 वजा 50 भागिले 100 करतोय आपण. नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ म्हणजेच काय? 100 अधिक वाढ झाले त्यामुळं 50% वाढ झाले म्हणून अधिक केलेलं आहे. 100 निघून जाईल. हे किती होतील? 50 आणि हे किती होईल? 150 भागिले 100 म्हणजे 75% झालेला आहे त्याचा नवीन पगार. सुरुवातीचा होता 100%. मूळ पगार आहे 100%. घट आणि वाढ झाल्यानंतर पगार आहे 75%. म्हणजे त्याला तोटा कितीचा झालाय? 100 वजा 75, 25%चा तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल 25%. क्रमांक 25. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न आपण पुन्हा लिहून घेतो इथं. 27, 36, 49 इथं काय आहे ते काढायचं आहे. इथं कसं होतंय? 27 अधिक 2 अधिक 7 किती होणार आहे? म्हणजे 27 अधिक 9 किती होईल? 36 होईल. तसेच 49 अधिक 4 अधिक 9 किती होईल? 49 अधिक 13 म्हणजेच उत्तर किती येईल? 62. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण SRPF 2चा संपूर्ण पेपर विश्लेषणासह पूर्ण केला आहे. मला खात्री आहे की या दोन्ही भागानंतर तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. आगामी पोलीस भरतीसाठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा पेपर असाच सविस्तर सोडवून हवा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा. अभ्यासात सातत्य ठेवा, कारण कष्टाला पर्याय नाही. भेटूया पुढच्या एका नवीन जिल्ह्याच्या विश्लेषणामध्ये. थँक्यू.